उत्सवामध्ये देवेंद्र फडणवीस यांना एक मोठं चॅलेंज आलेलं आहे। ते म्हणजे मनोज जरांगे पाटील अंतरवली या ठिकाणाहून 27 तारखेला ते निघणार आहेत आणि 28 तारखेला शिवनेरी या ठिकाणी त्यांचा मुक्काम असणार आहे आणि 29च्या पहाटेच म्हणजे 29 तारखेला ते मुंबईमध्ये येणार आहेत। भरपूर मोठ्या प्रमाणात मराठा समाज आपल्या भूमिका मांडण्यासाठी, आपल्या आरक्षणासाठी लढा देण्यासाठी ते येणार आहेत। त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारपाशी एक मोठी अडचण निर्माण झालेली आहे। पहिलेच गणेश उत्सव आहे, त्याच्यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असणार आहे। त्यानंतर मराठा समाज एकत्र येऊन जर मुंबईमध्ये आला तर मुंबई पूर्णपणे ठप्प होईल। या भीतीनेच मनोज जरांगे पाटील यांनी कालच आदेश दिले होते की देवेंद्र फडणवीस 27 तारखेपर्यंत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, नसेल तर आम्ही मुंबईमध्ये येऊ आणि मराठा आरक्षण घेऊ। या भूमिका काल संभाजीनगरमधून त्यांनी मांडली होती। आजच देवेंद्र फडणवीस एवढ्या दिवसामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं काही बोलत नव्हते। त्यांना विचारलं मराठा आरक्षणाचा मोर्चा मुंबईमध्ये येणार आहे, तर ते बोलत होते की पोलीस बघून घेतील। परंतु काल संभाजीनगरमधून मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट आदेश दिले की आम्ही आता थांबणार नाही, मुंबईमध्ये घुसणार। आज रात्री देवेंद्र फडणवीस तसेच त्यांचे महायुतीचे सहकारी एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसेच मराठा समाजाचे काही समन्वयक यांनी मुंबईमध्ये एक बैठक पार पडली। येणाऱ्या मोर्चाला सामोरे कसं जायचं, या मोर्चातून काही मार्ग निघतोय का,